आई साहेब काम झालं बघा सगळं. लाकडं बी फोडायची झाली आणि पाणी पण भरायचं झालं बघा सगळं. बर बर ठीक आहे. होय आई साहेब, येऊ का आता मी? अरे थांब पांडा 5 मिनिटं मी आलेच. ठेव की साहेबाचे कपडे येते एवढे जात जात इस्त्रीला टाक. होय आई साहेब, टाकतो घेऊ, त्यात काय एवढं. येऊ आई साहेब. बर बर. हा. आईला माझं पैसे कुठे गेले? आज्या माझी रात्रीची पॅन्ट कुठे आहे? अरे त्या पांड्याजवळ मी इस्त्रीला दिले ते. अगं माझं त्याच्यात 10,000 रुपये होतं. 10,000 रुपये काय सांगतो? काय अगं आज्या तुला कळते मिळते की नाही? बघ ती पांडा कुठे गेला लवकर. थांब हाय का बघते. ए पांडा का हो आई साहेब, काय झालं? थांब इकडे ये. बरं आलो आलो आई साहेब. का हो आई साहेब, काय बोलवलं? अरे आण इकडं पहिले कपडे दे बाबा. ठीक आहे आई साहेब. आई साहेब काय झालं? धरे बाबा बघूया तुझ्या पॅन्टीत पैसे. आज्या ह्यात पैसे नाहीत. मला माहित आहे मी ह्याच्यातच ठेवलेले पैसे. 100% या पांड्यानंच पैसे घेतले तर. अरे बाळा पांडा तसा नाही र. ती कशाला घेईल तुझं पैसे? आज्या तुला माहित नाही ही गरीब अशीच असते ती. तू त्याचं किस्से चेक कर. 100% त्यानंच पैसे घेतले तू. नाही भैया साहेब, नाही. आई साहेब मला माफ करा, मी चोर नाही साहेब. माझं किस्सा चेक करा, मी तुम्हाला सगळं दाखवतो. हे बघा तुमचे पैसे. मी जसं आई साहेब तुमचे कपडे घेतले तसे मी इथवरच गेलो. मी नाही घेतले आई साहेब तुमचे पैसे. आई साहेब मी गरीब आहे पण मी चोर नाही आई साहेब, मी चोर नाही. आज्या पैसे आहेत अगं, मी दुसरीकडे ठेवलेलं माझ्या लक्षातच नाही. तरी मी तुला सांगत होते पांडा तसा नाही र. तू उगाच त्या गरीबावर आळ घेतलाच बघ. होय आज्या अगं माझं चुकलं, मला माफ कर. माफी माझी मागू नको, पहिली त्या पांडाची माग. ए पांडा इकडे इकडे. आई साहेब अजून ह्या गरीबाचा काय आपण करायचा बाकी राहिला हो? हे पांडा आमच्या बाळानं चुकून दुसरीकडे ठुलत. पैसे आता गावल्यात आणि नको तो मनावर धरू. आई साहेब, भैया साहेब तुमचं पैसे मिळालं ह्यातच सगळं आलं बघा. मी येतो आई साहेब. पांडा हे तू का रागाला जाऊ नको, उद्या पण ये कामाला. आई साहेब मला माफ करा. मी बाहेर जाऊन एखाद्या गरीबाचा भू काढेल पण पुन्हा तुमच्यासारख्या ह्या मोठ्या घरात आम्हाला नाही येणार. आई साहेब क्षमा करा मला. गरीब हा मजबूर असतो म्हणून तो चोर नसतो.